हॅलो. जी नियमावली या स्पर्धेची आपण पाहतोय, ज्या विद्युत तारा आपल्याला पाहायला मिळतात, त्याला जर बॉल डायरेक्टली लागतोय तर डेड बॉल असेल, त्याला जर बॉल लागला तर तो डेड बॉल या ठिकाणी घोषित. आणि जर का बॉल ग्राउंड मध्ये तर विद्युत खांबाला बॉल लागला आणि बॉल जर मैदानामध्ये असला तर जेवढं धावा तुम्ही पळून काढू शकता तेवढं तुम्ही धावा पळून काढू शकता. आणि त्याचबरोबर सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हरमध्ये तो सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स आजची जी नियमावली या स्पर्धेची आपण पाहतोय. विद्युत तारेला जर बॉल लागला तर तो बॉल गेट असेल आणि मैदानामध्ये जर त्या विद्युत खांबाला बॉल लागतोय आणि मैदानामध्ये जर बॉल तो राहिला तर धावा तुम्ही पळून काढू शकता. आणि सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला दक्षल आणि आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला खाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या दोन टीम मधील हा सामना आपण पाहतोय. एक अतिशय संघर्षमय असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, तर दुसऱ्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. खाडी गावामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महासोहळा आणि महासंग्राम आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाला या स्पर्धेची आतुरता होती. कधी ती स्पर्धा सुरू होते. कालच्या दिवसामध्ये आगाज होताना पाहायला मिळाला या स्पर्धेचा. आणि आगाज झाल्यानंतर जी प्रसिद्धी आणि त्याचबरोबर जी चर्चा या स्पर्धेची आपण पाहतोय, काल देखील मोठ्या संख्येने व्ह्यूअरशिप पाहायला मिळाली. सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून, आई सत्वाई मातेला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, त्याचबरोबर आई भवानी मातेला वंदन करून, साईबाबांना वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण करणार आहोत. जवळत आपण मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्याकरिता दीपेश आणि दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअरच्या माध्यमातून दक्षल आणि आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस केला जातोय. दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती. सुरुवात चांगली झाली दीपेश साठी. दोन्ही टीमला समर्थन भरपूर मोठं असणार आहे. एका बाजूला खाडी गावातील हा खाडी संघ खेळताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीम त्यांना फाईट करत असताना सुरुवात चांगली झाली दीपेशसाठी. हा समोर लॉट केलाय. पहिला बॉल निर्धाव. दुसऱ्या बॉल वरती पलटवार आणि सरळ बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. प्रयत्न केला होता आणि बरोबर स्लॉट मध्ये बॉल मिळाला. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवले. तिसरा बॉल. आता या बॉलला रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, सन्मान दिला या बॉलला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय पहिल्या 3 शेड्यूल मध्ये 6 धावा जमवण्यामध्ये दक्षलला यश आलं. एक चांगला ओपनिंग बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 6 धावा स्कोर कार्ड होते. लागला चौथा बॉल. राऊंड द विकेट बॅकफुटला जाऊन स्लॅश केला इंटू द गॅप मध्ये. बॉल कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच रन या बॉलवरती घेतलाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि किती सुरुवात चांगली झाली दीपेशसाठी. एक षटकार आलाय नो डाऊट, परंतु जे 3 बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकल्यात त्याचमुळे एक आत्मविश्वास देखील मागच्या 2 बॉलवरती मिळाला. धावसंख्या फलकावरती 7. 4 बॉलचा केला त्यापर्यंत झाला. या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित्यला पण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. चांगली कॅप्टन्सी करत आला मागील काही स्पर्धांमध्ये आणि त्याच्या कॅप्टन्सीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा जिंकल्यात चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आणि महेंद्र भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल फलकावरती 8. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील
पाचवा बॉल देखील हलक्या शतने खेळला होता. इथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे विकेट धोक्यामध्ये आली असती. कॉलिंग पूर्णपणे चुकीचं झालं होतं. एका बाजूला आदित्य एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नव्हते तर दुसऱ्या बाजूला धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दक्षल आपल्याला पाहायला मिळाले. टीमचे टोटल फलकावरती 9. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमचे टोटल फलकावरती 9. दीपेशला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक होती मागील 3 बॉलमध्ये. गोलंदाजी त्या ठिकाणी परफेक्ट झाले. शेवटचा बॉल इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न शतशत त्या ठिकाणी येत आहेत. राहुलला पण पाहतोय फिल्डिंग चांगली झाली. डीप मध्ये 2 रन्स मिळतील या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 11. 11 रन स्कोर करती लागले गेले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कक्षामध्ये. सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला. सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला. सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला. माझे आईचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा येत असताना आपण पाहिल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती साहिलला आपण पाहतोय. दक्षल 9 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आदित्य 1 वरती खेळत असताना आणि सध्या तरी तो स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सत्वादेवी मंदिर इन कडून आता बॉलिंग करत असताना साहिलला आपण पाहिले. याआधी पहिल्या षटकामध्ये दीपेशची कामगिरी चांगली राहिली होती. या टीमचा सर्वाधिक मोठा प्लेअर आहे आणि त्याची जबाबदारी देखील भरपूर मोठी आहे. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. आदित्य स्ट्रायकिंग वरती. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल फर्स्ट स्लीप मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. थोडासा कमी गतीने आला होता. जो वेग फलंदाज आदित्यला हवा होता तो वेग या बॉलवरती दिला नव्हता गोलंदाज साहिलने. सुरुवात या देखील षटकाची चांगली झाली. आधीच्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात डॉटने झाली होती आणि या ओव्हरची सुरुवात देखील डॉटने होताना पाहायला मिळते. दुसरा बॉल या ओव्हरमधील समोर लॉफ केला. हेलिकॉप्टर शॉट आदित्यचा पॅटर्न स्ट्रोक आणि सरळ बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लॉंगॉनच्या बाहेर सॉफ्ट लँडिंग तरीने होत असताना पाहायला मिळते. बरोबर स्लॉट मध्ये बॉलला घेतला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो हेलिकॉप्टर शॉट त्याची सॉफ्ट लँडिंग लॉंगॉनच्या बाहेर. टीमची टोटल फलकावरती 17. 2 बॉल आतापर्यंत झाले. तिसरा बॉल या ओव्हरमधील. तिसरा बॉल देखील ऑन साईडला पिक केला आणि मिड विकेटला सरळ पाठवून दिलाय. सलगचा हा दुसरा षटकार आदित्यच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका. षटकार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट कप्तान चला सिनातान. 23 फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार साहिलच्या विरोधामध्ये या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कामगिरी चांगली राहिली होती गोलंदाज दीपेशची, परंतु या ओव्हरमध्ये साहिलवरती सातत्यानं मोठे फटके येत असताना आपण पाहतोय. सलग 2 षटकार आल्यात. 36 लोडिंग. तिसरा षटकार येणं बाकी आहे. सलगचा हा तिसरा येईल का? फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय या बॉलला. कॅच ड्रॉप तरीके होत असताना आपण पाहतोय. प्रयत्न चांगले होते परंतु हा झेल पकडणं देखील गरजेचं होतं. फुल टॉस होता. ऑफ स्टंपच्या बाहेर हा फुल टॉस टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. एकच रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल.
मिड ऑफला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमधून शतशक त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न चांगले केले होते. 2 रन्स इझिली मिळतील या बॉलवरती. एअर स्ट्राईक झाल्यानंतर आता थोडंसं खेळ या ठिकाणी थांबला जातोय. मागील 2 बॉलवरती सिंगल डबल येत असताना पाहायला मिळाला, परंतु चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमसाठी या देखील धावा खूप गरजेच्या आहेत. कारण या ओव्हरमध्ये जे 2 मोठे फटके हवे होते ते 2 मोठे फटके आले आहेत. आणि सध्या करंट रन रेट 14.18च्या घरामध्ये. बरोबर बॅटर होता. मिडॉनला शतशक येण्याचा प्रयत्न करतायत. एकच रन या बॉलवरती मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27-27 वरती. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. विदाऊट लॉस ऑफ विकेट जर आपण करंट रन रेट पाहिला तर 13.50च्या घरामध्ये आहे. आणि याच रन रेटने जर येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये बॅटिंग केली तर 81 होऊ शकतात. 14च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 83 होऊ शकतात. आणि जर का येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये प्रति षटकामागे 16 रन्स येतात तर 91 या ठिकाणी होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये रन चेस देखील झाल्या होत्या आणि रन्स डिफेंड देखील झाल्या होत्या. परंतु कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक की पॉईंट हा होता की रन्स चेस होत होत्या. या मॅचमध्ये काय घडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. बाईक प्रत्येकाची नजर या बाईकवरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विजेत्या संघाला 1,00,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील असलेले जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आज तुम्हाला 4 कॅमेऱ्याने पाहत असताना पाहायला मिळतात. अजून काय हवं. खाडी चषक आज खऱ्या अर्थानं ज्या उंचीला पोहोचलाय पहिल्याच पर्वामध्ये, खरोखरच या खाडी चषकाची महानता आणि या आयोजकांना सलाम. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉंगॉनला खेचण्याचा प्रयत्न. शतशक अजय त्या ठिकाणी येतात. यस कॅच कंप्लीट. चांगला जजमेंट सहित हा झेल टिपला जातोय आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला लागलाय पहिला धक्का. गॉन. चषक त्याचबरोबर शिवनेरी चषकामध्ये देखील 2 सामन्यांमध्ये तो मॅच विनर राहिला होता. आणि त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील खऱ्या अर्थानं हा खेळाडू नावारूपाला येताना आपण पाहिलाय. आणि तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण दीपेशची चर्चा करूयात कारण पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतलंय. मागील 2 ओव्हरमध्ये जी एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ओव्हरमध्ये दीपेशने केलं. विकेट टेकर बॉलर आहे आणि विकेट त्याने घेतलंय. पहिला बॉल रिस्पेक्ट पहिल्या बॉलला दिली गेले आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. टीमची टोटल फलकावरती 28-28 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आता स्कोर थोडासा डाऊन होत असताना पाहायला मिळतोय कारण या ओव्हरमध्ये विकेट आलाय. आणि मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर कमबॅक देखील चांगला होताना पाहिलाय. आणि मागील ओव्हरमध्ये 2 षटकार मारणारा फलंदाज आदित्य स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. या बॉलवरती युबेस आय विल डेफिनेटली ग्रेट बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आदित्यसाठी. आणि या बॉलवरती विकेट मिळत असताना आणखीन एक दीपेशला. आदित्य गॉन.
पाहायला मिळत आहेत. परफेक्ट यॉर्कर होता, कमी गतीने टाकलेला यॉर्कर आणि त्याच्यावरती विकेट मिळाली. आता नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 28 धावा फलकावरती लागला. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. या ओव्हरमधील चौथा बॉल राऊंड द विकेट. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल डिलिव्हर केला होता. डायरेक्ट हिट वॉज डेंजरस आणि यस अंपायर फिंगर्स अप नाव. आणखीन एक विकेट धावचीच्या रूपामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द टीमला एकाच ओव्हर मध्ये 3 धक्के, तिसरा झटका गॉन. फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नैनेश किनी, जिसकी बल्लेबाजी आहे तुफानी. होय, नैनेश किनी प्राऊड ऑफ विराधन मैदानामध्ये दाखल झालाय. 3 विकेट्स गेल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी या 2 फलंदाजांवरती असणार आहे. 28 वरती 3 धक्के मैदानामध्ये लागले. दीपेश मैदानावरती बॉलिंग करत असताना खाडी टीमला या ठिकाणी एक मोठं बेनिफिट मिळतं, कारण तो बॉलिंग करत असताना कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्यावरती नसतो. हा लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केलाय, डीपमध्ये शतशक आहेत, 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 29-29 वरती 3 धक्के मैदानामध्ये लागले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. 29 वरती सध्या 3 धक्के मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये, तर त्याऐवजी तब्बल 3 विकेट या ठिकाणी खाडी टीमला मिळाल्यात आणि खाडी टीमसाठी या ओव्हरमध्ये एक मोठी अचिव्हमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील आणि फ्रेश बॅटर नैनेश स्ट्रायकिंग होती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या 29 फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल राऊंड द विकेट. शेवटचा बॉल हा देखील सॉफ्ट हँड खेळला होता. मिड ऑफला फिल्डर पोहोचत आहेत. 1च रन या बॉलवरती मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30. या ओव्हरमध्ये एक मोठा बदलाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 13च्या सरासरीने रन्स येत होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात आणि आता 30 सरासरी जवळपास 10 वरती येऊन पोहोचले. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिल्यात. एक षटकार जर आपण पाहिला तर ऑन साईडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला, तदनंतर लॉंगॉनला 2 षटकार आपण पाहिल्यात आणि चौकाराची संख्या ती मात्र नाही आहे, कारण चौकार आतापर्यंत आलेले नाही आहेत. सिंगल डबल जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रीन अँड पर्पल कलरमध्ये. सध्या तरी 180 डिग्रीमध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हर्सचा खेळ संपलाय. 3 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 30. ड्रोन व्ह्यू, ग्रेट लुक, जबरदस्त लुक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे दीप यांच्या माध्यमातून टिपलेली ही क्षणचित्रे आणि ती सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खाडी गाव आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती जो सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 30. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता साहिलला आपण पाहतोय. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून प्रोजेक्टेड स्कोर बरोबर 60 दाखवतोय, परंतु या धावा या मैदानावरती योग्य नाही आहेत. इथे 70+ जाण्याचा तरी प्रयत्न करावा लागणार आहे. आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी होईल. साहिलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला कॅप्टन. पहिलाच बॉल बॅटची एज घेतल्यानंतर बॉल शॉर्ट लेगला जात असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. जदाव चेंडूच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. टॉटने सुरुवात होत असताना आपण पाहतोय. दुसरा बॉल या ओव्हरमधील साहिल बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग होती. नैनेशला आपण पाहतोय. लेफ्ट केलं होतं या बॉलला. एक्स्ट्रा रन आता स्कोरकार्डमध्ये जोडली जाईल. 31 झाल्या स्कोरकार्डवरती. चामुंडा स्पोर्ट्स विराधन टीम सध्या तरी बॅकफुटला आहे. मागील 2 ओव्हरमध्ये त्यांचं डॉमिनेट आपण पाहिलं होतं, परंतु मागील ओव्हरमध्ये जो कमबॅक पाहायला मिळाला दीपेशच्या माध्यमातून या मॅचचा सर्वाधिक मोठा प्लेअर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून ती कामगिरी अव्वल दर्जाची पाहायला मिळाली. ऑन साईडला पिक केलं या बॉलला, पुल केला आणि इंटू द गॅप मध्ये फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार 6 धावा. हे आई माझी शिव बैसली, हे आई माझी शिवारान बैसली,
रानावनाची डोमावली रानावनाची माऊली रानावनाची माऊली रानावनाची माऊली. पिकअप शॉट होता, लेंथला पिक केला, कुठल्याही स्पॉटवरचा बॉल बरोबर उचलला आणि सरळ मिड विकेटला फेकून दिला या बॉलला. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉल्स केलेले झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 37 या ओव्हरमधील तिसरा बॉल. हा फुल टॉस आणि आता लॉंग ऑफला टार्गेट केलंय. हा देखील चालला सीमारेषा पार. या ओव्हरमधील सलगचा दुसरा षटकार. करले डोंगरी गुलाल उधळती भक्त तुझे गाव. त्रेचाळीस फलकावरती सलग 2 बॉलवरती 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना एका बाजूला केलवा स्टार जोगाले आणि दुसऱ्या बाजूला द्वितीय 11 हरणवाडी या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. कमी गतीने टाकलाय, त्याला देखील पिक केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता, बंटी कुंभार यांच्या स्वागताकरिता आणखीन एक षटकार आणि या ओव्हर मधील बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. 6 धावा. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बरोबर लेंथला ओळखणं आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल काय चेस केला होता बॉलला. या बॉल सरळ सीमारेषा बाहेर केल्या. 6 धावा येत असताना पाहायला मिळाला. आतापर्यंत मैदानामध्ये टीमची टोटल फलकावरती 49 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. मागील ओव्हरमध्ये जी कमी जाणवली होती या ओव्हरमध्ये ती कमी भरून काढल्या, कारण जे 3 षटकार नैनेशच्या बॅटमधून आलात. हा फुल टॉस बॅकआउट ऑफ स्कोर लेगला, हा देखील गॅपमध्ये चालला. रनचेज आता मोठी करावी लागणार आहे खाडी टीमला. सेकंड इनिंगमध्ये 2 रन्स या देखील बॉलवरती मिळतील. 51 अर्धशतक पूर्ण झाले चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचं. 51 वरती 3 धक्के मैदानावरती लागले होते आणि एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव होता, थोडंसं प्रेशर होतं, परंतु ते प्रेशर आता रिलीज झालंय. आणि त्यानंतर जी बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली नैनेश किनीची, जिसकी बल्लेबाजी आहे तुफानी व नैनेश किनी मैदानाच्या आतमध्ये तुफानी फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. साहिल महागात पडला टीम खाडीला. या देखील बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये मिड विकेटवरून शतक येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरी धाव देखील सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. ओव्हर नंबर 4चा केली या ठिकाणी संपतोय. 4 षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 53. 53 धावा फलकावरती लागल्यात आणि 53 वरती 3 धक्के मैदानावरती पाहायला मिळतात. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे शुभमला. डे 1 मध्ये आपण पाहतोय विवेकच्या नावावरती 2 सामन्यांमध्ये 72 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर खऱ्या अर्थानं क्वालिफायर्समध्ये टॉप रन स्कोरर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश खाडी टीमचा. त्याने या स्पर्धेमध्ये 62 धावा बनवल्यात. त्यानंतर नितेश 3rd नंबरवरती आपण पाहतोय 57 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अभिजितच्या बॅटमधून 32 आपण पाहिल्या होत्या. रोहनच्या बॅटमधून 27 आल्या होत्या. आणि त्यानंतर टॉप विकेट टेकर या स्पर्धेमध्ये दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय जर्मन खाडी टीमचा, ज्याच्या नावावरती 8 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 2nd नंबरवरती विजयला आपण पाहतोय, ज्याने 5 विकेट या स्पर्धेमध्ये घेतले होते. संकेत 3ऱ्या क्रमांकावरती, ज्याच्या नावावरती 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सचिनला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये सचिन या ठिकाणी दाखल झाला. धावा झाल्यात फलकावरती 53. 53ला 3 धक्के आतापर्यंत लागल्यात आणि मागील ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पलटवार त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. 2nd
ओव्हरमध्ये आपण साहिलला पाहिलं होतं. तदनंतर थर्ड ओव्हरमध्ये दीपेशला त्याने जो मोमेंटम गमावला होता समोरच्या टीमचा, पुन्हा एकदा मागील ओव्हरमध्ये तो मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळाला चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमच्या बाजूने. पहिलाच बॉल बॅटची कडा तरीकेने घेतली होती. विकेट किपर मिस करत असताना पाहायला मिळाले. धावचीची संधी आहे आणि इथे विकेट मिळेल. रनआउटच्या माध्यमातून जीतला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. विकेट जातोय गॉन. कल्पेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 53. आणि आता चौथा धक्का टीम चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमला लागलाय. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. नैनेश क्रीजवरती पाहायला मिळतोय. 7 मध्ये 23 त्याने बनवल्यात आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि त्यामध्ये 3 षटकार नैनेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये येताना आपण पाहिल्यात. देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला होता. ऑफ्टनवरती तो टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. 53 धावा फलकावरती. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. यानंतर होणारा सामना 2 टीम मध्ये, एका बाजूला द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला किल्वा स्टार जोगाले, या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामधील. फर्स्ट बॅटल जी आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला खाडी आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना, तर दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. अर्ध्या विकेटवरती टाकला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला शतक येत आहेत आणि यस, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज नैनेश गॉन. नवीन फलंदाज इशांत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. मागील 1 वर्षामध्ये इशांतने जी प्रसिद्धी मिळवली आपल्या कुशल नेतृत्वावरती आणि त्याचबरोबर अथक परिश्रमांवरती. 53 धावा फलकावरती. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर इशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी कमी संधी मिळते कारण ज्या पद्धतीनं सध्या छकडीला टॉप ऑर्डर चांगल्या प्राईममध्ये. इथे देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस, आणखीन एक विकेट. एकाच ओव्हर मध्ये पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळते. एकाच ओव्हर मध्ये 3 धक्के चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमला लागलाय. 6वा धक्का गॉन. नवीन फलंदाज प्रथमेश दाखल होत असताना आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये जीत देखील आपली विकेट गमावताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर नैनेश देखील तंबूच्या आसराला परतला आणि त्याच्या पाठोपाठ ईशान देखील तंबूच्या आसराला परतला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय प्रथमेश. इनॅट नंबर 8 वरती 8व्या क्रमांकावरती प्रथमेशला आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 6 धक्के मैदानामध्ये लागल्यात. पहिले षटक विकेटलेस, दुसरं षटक विकेटलेस, तिसऱ्या षटकामध्ये 3 विकेट आले होते, चौथ्या षटकामध्ये विकेट आली नाही, 5वं षटक तिथे विकेट आल्यात. ऑफ्टनवरती शफल झाल्यानंतर बॉल फार वेगानं लॉंग स्टॉपला क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार. 22च्या माध्यमातून रन मिळतील 4. चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 57. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता. डीपमध्ये शतक घेऊन येत आहेत. 1 रन कंप्लीट केलंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव तडकीने परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 वरती 6 धक्के मैदानावरती लागले गेलेत. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे.
पुढचा मॅच दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत किल्वा स्टार जोगाले. आपल्या स्क्रीनवरती मॅन ऑफ द सिरीज बाईक कोण जिंकणार याकडे लक्ष वेधित झालंय. या बाईकवरती लास्ट डे मध्ये कोण स्वार होणार. आदरणीय सन्माननीय पिंटेश भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. वेलकम पिंटेश भोईर साहेब, आपलं स्वागत असेल. या सकाळच्या सत्रामध्ये एक मोठे उद्योजक खाडी गावामधून आणि सातत्यानं कलाकारांवरती त्यांचं प्रेम असतं. कलाकारांना ते प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा झालात फलकावरती 59 वरती 5 षटकांनंतर 6 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी सुपूर्द केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 6 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता राजला आपण पाहतोय. अधिराज्य गाजवावं लागणार आहे राजला या लास्ट ओव्हरमध्ये. समोर कल्पेशला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग कल्पेशने केलं आणि कल्पेशची एक स्पेशालिटी आहे, जेव्हा संघ बॅकफुटला असतो तेव्हा चांगल्या पद्धतीनं तो गेम करत असतो. गेम चेंजर प्लेअर आहे. एकविरा चषक साखरेच्या मैदानावरती देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती. मथाने चषक आपण पाहिलं 2 महिन्याआधी, तिथे देखील चांगली बॅटिंग केली होती आणि तो बॅटर सध्या क्रीजवरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला एक युवा गोलंदाज राजला आपण पाहतोय. या स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी राजवरती असणार आहे. 6व्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल लिफ्ट केलं होतं. इथे ऑप्शनमध्ये शफल झाल्यानंतर या ठिकाणी लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सुरुवात त्या ठिकाणी डॉट बॉलने झाली. प्रयत्न दाखवला नव्हता मागच्या बॉलवरती. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस देऊया. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत किल्वा स्टार जोगाले. एकोणसाठ धावा फलकावरती आणि पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील दुसरा बॉल राज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. मिस केलं जातं या बॉलला. खाली राहिला होता बॉल, हवा तसा बाउन्स झालेला नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये करण्यात आला होता, परंतु तो शॉर्ट बॉल तरीकेने समोरील डिलिव्हरीमध्ये परावर्तित झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा बॉल पाहतोय. खाली राहिला होता, बाउन्स झालेला नाहीये. आता तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल. इथे फटका तर नक्कीच बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. सरळ बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला ठोकला षटकार कल्पेशच्या बॅट मधून. या ओव्हर मधील पहिला धमाका 6 धावा. पाहत असताना कल्पेशला देखील प्रश्न पडला होता की हा बॉल ट्रॅव्हल होईल की नाही, परंतु तो बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. टीमच्या टोटल फलकावरती 65-65 स्कोर कार्डवरती लागले गेलेत. ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. राज बॉलिंग ट्रॅकवरती चौथा बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आता चांगलं कमबॅक मैदानामध्ये आपण पाहतोय राजच्या माध्यमातून. या ओव्हरमधील हा एकंदरीत तिसरा डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. जरा टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत किल्वा स्टार जोगाले. इट्स अ वाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती 66 वरती 6 धक्के मैदानावरती लागले गेलेत. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ डिग्री झालाय. अजूनही 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. या ओव्हरमधील ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, त्याला चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न डेफिनेटली होईल. रनिंग चांगली केली त्या ठिकाणी. नॉन स्ट्रायकिंगवरती थ्रो झाला. विकेट गमावावी लागणार आहे प्रथमेशला. डेंजर इनकडे होता प्रथमेश आणि आता 7वा धक्का मैदानामध्ये लागला. धावसंख्या फलकावरती 67 वरती 7 विकेट गेलेत. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 67 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये एका बाजूला संघ असेल द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला किल्वा स्टार जोगाले. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस एरिया.
ऑन साईडला पोल केलाय बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला चतुष्क त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतायत फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना आणि शेवटच्या बॉलवरती ते फिनिशिंग टच त्या ठिकाणी देत असताना शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार धावसंख्या फलकावरती 71 आणि 72 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले 72चं टार्गेट आपण पाहतोय भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभस्य टॉस आपण करणार आहोत चला किल्वा स्टार जोगाली टीमचे कॅप्टन आपण टॉस या ऑपोजिशन टीम अर्थातच द्वितीय 11 हरणवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत पिंटेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभले गेले उजन ब्लॉक अँड मास्टरचे प्रोप्रायटर आदरणीय पिंटेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत सर किल्वा स्टार जोगाली टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी या किल्वा स्टार जोगाली टीम टॉस साठी या प्लीज चला टॉस आपण करतोय चला कॅप्टन थोडंसं फास्ट आहे जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे सर टॉस आपण करतोय पिंटेश भोईर साहेब आपण पाहतोय उजन ब्लॉक अँड मास्टरचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या शुभस्य टॉस या ठिकाणी केला जाईल एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय चॉईस दिलं जाईल सौरभ ठिकाणी कॉल करतील कॉइन स्पिन केला जातोय 2026 आणि खाडी हा कॉइन आपण पाहतोय 2026 असा कॉल या ठिकाणी केलाय आणि खाडी आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय हरणवाडी टीमने मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं टॉस कॅप्टन तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल आमचा क्षेत्ररक्षण असेल क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 50 ते 60 पर्यंत आम्ही थांबवू त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर कसं वाटलं एकदम खूप छान वाटलं आणि नियोजन वगैरे पण एकदम छान आहे आणि स्पर्धा एक भरपूर एकदम छान आहे ऑल द बेस्ट टॉस जर तुम्ही जिंकलास तुमचा निर्णय काय असा क्षेत्ररक्षण आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची तर माइंडमध्ये काय टोटल असणार बघू आता 60+ जायचा प्रयत्न असेल अशी अटॅकिंग बॅटर आहे मयुरेश आहे दुर्वेश आहे आणखी सर्व प्लेयर खूप मेहनत करतात सर्वजण आहेत
ऑल द बेस्ट बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच द्वितीय 11 हरणवाडी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. वेलकम बॅक. सेकंड इनिंगमध्ये आपण जातोय आणि पहिलाच बॉल इट्स अ बीमर. नो बॉलने सुरुवात त्या ठिकाणी झाली. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट समोर सेट केले गेले 72चं आणि सुरुवात त्यामध्ये एक्स्ट्रा झाले. नैनेशला आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज राईट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्या बॉलवरती थोडंसं नियंत्रण नव्हतं. फीटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफला शतक पोहोचतायत मिस्टर ईशांत. 1 रन मिळेल या बॉलवरती. पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये होतो आणि पहिल्या बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचलंय 2 आकड्यावरती. पहिला बॉल आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिला बॉल जर आपण पाहिला तर नो बॉल होता आणि फ्री हिट वरती यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. सचिन स्ट्रायकिंग होती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग चांगली केली होती सचिनने कारण ज्या रन्स येत होत्या त्या रन्सवरती ब्रेक लावण्याचं काम केलं आणि विकेट टेकर मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं त्याला. चांगला बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर या बॉलला डिलिव्हर्ड केलं होतं. स्लॅश करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. नैनेश बॉलिंग ट्रॅकवरती. आता हा चिप शॉट लॉंग ऑफला सरळ बॉल क्लिअर करत असताना चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. माध्यमातून चौथा बॉल या ओव्हरमधील. आता हा वेगाने टाकला मिड ऑफला. शतक त्या ठिकाणी आले होते. एक्स्ट्रा कव्हरमधून डीपमधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट झाले. एक होती संतुष्ट व्हावं लागणार. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 7. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सचिन आणि त्याचबरोबर मोहित. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले फाडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पॉवर प्ले ओपन करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तिथे कमीत कमी 25 ते 28 रन्स बनवावं लागणार आहेत. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर लास्ट इनिंगमध्ये फर्स्ट 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 27 रन्स पॉवर प्लेमध्ये आल्या होत्या. आता हा फुलटॉस हा देखील मिस झाला. विकेट किपर आदित्यला आपण पाहतोय चुकी झालाय आणि आता चुकीला माफी नाहीये. 2 रन्स या ठिकाणी मिळतील आणि चौकार देखील मिळालाय. बॉल सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. 4 धावा. वेग जास्त होता या बॉलवरती आणि त्यानंतर बॉल फार वेगानं आउटफील्डला क्लिअर करून सीमारेषेच्या दिशेने गेला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 11 धावा. 11 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 5 बॉलचं केलं या ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल फुल टॉस फर्स्ट स्लिपमध्ये शतक त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला. 1 रन मिळेल या देखील बॉलवरती. या ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खूप गरजेचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 12. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आफ्टर 1 ओव्हर जे कंपॅरिझन आपण पाहतोय. खाडी टीम या ठिकाणी 1 रनने पुढे या मॅचमध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न ते करतायत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये द रायझिंग स्टार ऑफ विराथन मिस्टर ईशांत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज पेस अटॅक कंटिन्यू ठेवलाय या सेकंड ओव्हरमध्ये.
एका बाजूला मोहित 6 वरती खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग होती असलेला सचिन, त्याने देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. ईशांत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हा देखील फुल टॉस होता. डायरेक्ट हिट. काम फिट झालंय का पाहायचं. आता DRS वापरलाय हाईट फॅक्टर साठी. पंच बॅटर सेफ आहे का? येस, बॅटर सेफ आहे. इथे हाईट फॅक्टर साठी DRS वापरला जातोय. Fair delivery. It's a white ball. White +1 एकूण 2 रन्स या ठिकाणी असेल या बॉलवरती. नवसिंग फलकावरती आपण पाहतोय 14 या ओव्हर मधील फ्री अक्षमाचा पुढचा बॉल घेऊन मागचा बॉल व्हाईट होता. नवसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. पहिल्या षटकाचा खेळ डिग्री संपला. दुसऱ्या षटकामधील पहिला बॉल ईशांत ओव्हर दी विकेट. या बॉलवरती लॉंग ऑफ लेग स्ट्राइक कव्हरला लॉफ्टेड ड्राइव्ह, परंतु त्या ठिकाणी दक्षलला निवडलाय आणि फलंदाज सचिन. पहिला धक्का टीम खाडीला लागलाय. गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देत असताना मैदानामध्ये ईशांतला पण पाहतोय. 14 वरती 1 मैदानावरती आपण पाहतोय. विकेट गेला. आता नवीन फलंदाज राहुल कॅप्टन मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला शतक तरीके येत आहेत आणि घेतला आपण पाहतोय. हा देखील मिस टाइम स्ट्रोक होता. धावचीची संधी. डेंजर एंड कडे फलंदाज, परंतु तिथे काय रनिंग बिटवीन द विकेट होती. काय रनिंग होती त्या ठिकाणी. मिस्टर मोहित आपल्याला पाहायला मिळाला. जीव धोक्यात टाकून ही रन घेतली होती. धावा झाल्यात फलकावरती 16 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील अजूनही 4 बॉलचं केलं बाकी आहे. ईशांतने आपल्या टीमसाठी पहिले यश प्राप्त करून घेतले. मागील ओव्हरमध्ये विकेट मिळाली नव्हती. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. बागफुला जाऊन स्लॅश केलंय. आता इथे नक्कीच चांगले रन्स मिळवू शकतात. डीप मध्ये बॉल जातोय फार वेगानं. थडब्यांला चौकार. फलंदाज राहुलच्या बॅटमधून 4 धावा. झायल्या गहार ग माया झायल्या गहार. रन्स येऊ लागल्यात. मागील 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रन्स येताना आपण पाहिल्यात. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणले गेलेत. याआधी एक मोठा गॅप थर्डमॅन मध्ये होता आणि जो पॉइंटला शतक होता त्याच्यापासून बॉल भरपूर दूर होता. चौथा बॉल या ओव्हर मधील. चौथा बॉल फुल टॉस त्याच्यावरती कॉपी बुक स्टाईल मध्ये. हा बॉल सरळ पाठवला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. श्रीकांत भोईर यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता चौकार.
मध्ये या बॉल लॉफ्ट केला होता आणि बरोबर फाईन लेगला हा स्ट्रोक क्लिअर होताना पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती 24. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. ईशांत या ओव्हरमध्ये रन्स खर्च करताना दिसतोय, कारण मागचे दोन्ही बॉल खराब टप्प्यावरती डिलिव्हर करताना दिसला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती स्लॅश केला, दुसरा बॉल फुल टॉस स्टंप वरती. आता हा देखील बॉल फुलर लेंथ वरती ठेवला होता डीप मिड विकेटला. शतक कलिगीने आपल्याला पाहायला मिळतात. 1 रन मिळेल. एकेरीवरती संतोष व्हावा लागणार आहे. 25 फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील 25 वरती. एक धक्का मैदानावरती लागला खाली टीमला. विकेट गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची जाणीव आतापर्यंत भासलेली नाहीये की तो फलंदाज बाद झाला आणि त्या रन्स आलेल्या नाहीयेत, कारण मागील 4 बॉलमध्ये कंटिन्युअसली रन्स येताना दिसल्यात. आता बॉलिंग ट्रॅकवरती ईशांत लेफ्टी बॅटर समोर आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल फटका फसलाय. कॅचिटचा कॉल. गोलंदाज की विकेट किपर गोलंदाज कॉल करतोय आणि टीपला जाईल. या ओव्हरमध्ये दुसरा विकेट ईशांतच्या खात्यामध्ये. 25 वरती लागलाय. दुसरा धक्का गॉन. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 47 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जीतला पण पाहतोय नवीन फलंदाज मनवीत मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि 3 षटकांचा जर विचार केला तर 3 पर्यायी गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय आणि 3 विकल्प या ठिकाणी आतापर्यंत वापरले गेलेत मागील 3 ओव्हरमध्ये. 24 बॉल 47 ची गरज. ड्रोन व्ह्यूज आपण पाहतोय. ते ग्राफिक डिझाईन केले गेलेत. संबंधित आपण पाहतोय. त्याचबरोबर जे कॅप्चर केले गेलेत तर सुविधा पाहायला मिळतोय. स्टॉल आणि 24 बॉल्स होतं त्याच्यासाठी 47 धावांची गरज. बॉल ट्रॅकवर 2 झालं जीत आपण पाहतोय. 2 ओव्हरमध्ये 50 सरासरी 25 बनतात. याच जर होऊ शकतो. मात्र 3 मध्ये पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल होतोय शॉर्ट लेगला. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती. 26 फलकावरती पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्विचचा प्रयत्न होता. लेग बाईसच्या माध्यमातून रन मिळताना पाहायला मिळते. तो पहिला फटका जर आपण पाहिलं तर थोडासा मिसटाईम होताना पाहायला मिळाला. 26 फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. वेग चांगला होता या बॉलवरती. जीतला आपण पाहतोय तो देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि या टीममध्ये खेळताना जे नवीन प्लेयर्स घडताना आपण पाहिल्यात, जीत, ईशांत या 2 खेळाडूंचा आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. नैनेश किनी असेल त्याचबरोबर आदिती किनी यांना आपण पाहतोय. यांच्या तालमीमध्ये तयार झालेले हे खेळाडू आहेत. 26 फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल फुल टॉस बॅकआउट ऑफ स्कोअर लेगला लॉफ्ट केला आणि सरळ बॉल चाललाय. सरळ बॅकआउट ऑफ स्कोअर लेगला सीमारेषा पार. चौकार 4. आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला गेला. 4 रन्स मिळताना पाहायला मिळालं. तिसरा बॉल या ओव्हरमधील जीत बॉलिंग ट्रॅकवरती. हा चांगला बॉल डिलिव्हर केला होता. लॉंग ऑफला ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाच होतो. 1 रन कंप्लीट केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 31 झाल्यात स्कोर कार्डवरती. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. चौकार आल्यानंतर परिवर्तन चांगलं केलं, कारण याआधी फुल टॉस टाकला होता आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला. 72 धावांचा पाठलाग करायचा. रनचेस मोठी आहे
आणि या रनचेजमध्ये आता एफर्ट्स लावावे लागणार आहेत दोन्ही टीमला. चौथा बॉल, चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर तरीकेने पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाल्यानंतर यॉर्क लेनचा टार्गेट केला आणि तो परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर तरीकेने पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर होता. धावसंख्या या ठिकाणी थांबली जाते. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. कामगिरी चांगली झाली आहे या ओव्हरमध्ये जीतच्या माध्यमातून, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 रन्स झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट ऑफर केला होता. हा देखील बॅटवरती आलेला नाही आहे. मागच्या 2 बॉलवरती थोडंसं प्रेशर दिसते राहुलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कटरचा वापर तरीकेने केला होता, हलकासा तरीकेने बाहेर निघाला. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या थर्ड ओव्हरमधील 31 स्कोर कार्डवरती लागल्यात. जीत शेवटचा बॉल घेऊन ओव्हर दी विकेट. आता हा देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु थोडंसं लवकर अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचमुळे लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर केला होता आणि तिथून अवघड झाला होता या बॉलला चेस करणं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 31. आता 18 बॉल आणि 18 बॉल बनवायचे 41. आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 31. आतापर्यंत 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 31 झाल्यात. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 41 बनवायचे आहेत. अवघड चॅलेंज आहे, ते स्वीकारावं लागणार आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. या मॅचमध्ये मनवीत आणि राहुल हे 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती ॲज अ स्ट्रायकर बॉलर नैनेशला आपण पाहतो. या टीमचा लिडिंग बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल झाला. 14 षटक हाताळण्याकरिता. 4थ्या ओव्हरमधील पहिला बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. वेग जास्त होता या बॉलवरती. बॉल पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्टॉप झाला. सुरुवात यावरची चांगली झाली. डॉटने सुरुवात होत असताना आपण पाहतोय मागील ओव्हरमध्ये जीतने चांगला कमबॅक केला आणि या मॅचमध्ये जो मोमेंटम शिफ्ट झाला आहे चामुंडा स्पोर्ट्स विराधन गुरु टीमच्या बाजूने, त्यामध्ये क्रेडिट या ठिकाणी जीतला द्यावं लागणार आहे. आता हा बॉल स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉफ्ट केलाय. शतशक त्या ठिकाणी आहेत, त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार. मनवीतच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. 6 धावा. लेंथला पिक केला आणि त्यानंतर लॉंगॉनच्या बाहेर बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न. आता वेग या बॉलवरती जास्त होता मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 37 धावा फलकावरती. मनवीच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर आता पलटवार मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. नैनेशच्या माध्यमातून गौतम भोईर यांना आपण पाहतोय. भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलंय. आता हा कमी गतीने टाकलाय. आधीचा बॉल फास्टर 1, दुसरा बॉल स्लोवर 1. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 4थं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. नैनेश बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत नैनेशच्या खात्यामध्ये विकेट मिळालेली नाहीये. हा देखील ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हर केला होता. हा देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा हा तिसरा डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर काय कमबॅक मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 35 धावांची गरज आहे. इथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. शेवटच्या बॉलवरती अखेरकार नैनेशला विकेट मिळताना पाहायला मिळाली. 37 वरती तिसरा धक्का मैदानामध्ये लागला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज.
चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. स्पॉटिंग ट्रॅकवरती प्रथमेशला आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. मागील ओव्हरमध्ये चांगलं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगली कामगिरी नैनेशच्या माध्यमातून झाली, कारण मागील ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स आल्या आणि एक विकेट देखील येताना पाहायला मिळाला. मॅच विनर राहुलला आता ही जबाबदारी हातामध्ये घ्यावी लागणार आहे, कारण येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला आपण पाहतोय. 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि 5व्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी प्रथमेशवरती दिली गेली आहे, कारण येणाऱ्या 6 बॉलमध्ये रन्स थांबवायचे आहेत. मागील ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय नैनेशच्या माध्यमातून त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं या ओव्हरमध्ये. येणारे 6 बॉल खूप महत्त्वाचे ठरतील. हे खाडी गाव आपल्या स्क्रीनवरती एक अतिशय सुंदर पद्धतीनं हा लुक आणि ज्या पद्धतीने या गावाची सजावट आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल स्विंग अँड मिस, थोडंसं लेग कटर मैदानामध्ये रायटी बॅटर्ससाठी तरी पाहायला मिळाला. आता 11 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला संघ असेल द्वितीय 11 हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत किरवा स्टार जोगाले. दुसरा बॉल हा देखील राईज झालाय बॉल, एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मदत करत असताना या विकेटवरती प्रथमेशला हा सलगचा दुसरा डॉट मैदानामध्ये टाकलाय. आणि राहुलच्या विरोधामध्ये आतापर्यंत 5 डॉट बॉल मैदानामध्ये बॅक टू बॅक डिलिव्हर्ड केले गेलेत. ज्या राहुलने या मॅचमध्ये मोठे फटके खेळून थोडासा विश्वास दाखवला होता, तोच राहुल आता या मॅचला दूर घेऊन जातोय. तिसरा बॉल आता इथे या बॉलला पिकअप शॉटमध्ये परावर्तित केलं, गॅपमध्ये चाललंय. 4 रन्स मिळतील. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची गरज. आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची गरज. गुडलँड स्पॉटवरती बॉल पिच केला होता आणि त्यानंतर ऑफ्टनवरती शफल होऊन पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या ओव्हरमधील चौथा बॉल आता हा वेगानं टाकला. या बॉलला पिक करू शकत नाहीयेत, कारण हा बॉल ज्या वेगानं होता आणि जो अकोट पोझिशनमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर का सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर इथे हा स्ट्रोक मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट होऊ शकला असता. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज. 41 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राऊंड दी विकेटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या देखील बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. आता समीकरण दूर जात चाललंय. खाडी टीमच्या विरोधामध्ये आता काही गोष्टी घडू लागल्यात. मोठे फटके आलेले नाही आहेत. मागील जर आपण काही चेंडूंचा विचार केला तर मागील 11 बॉलमध्ये फक्त 2 मोठे फटके आपण पाहिलेत. डेथ ओव्हर्समध्ये हे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं. या ओव्हरमधील शेवटचा बॉल 7 बॉल 30ची गरज. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं होतं गोलंदाजाने. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 6 मध्ये ईशांतला आपण पाहतोय. गोलंदाजी करण्याकरिता ईशांत दाखल झालाय. 2 विकेट ईशांतच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. 1 विकेट नैनेशच्या खात्यामध्ये. मागील ओव्हरमध्ये विकेट आली नाही, परंतु प्रथमेशने पूर्णपणे आपली बाजू जी होती ती मजबूत केली.
पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने झाले. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 29 रनची गरज आहे. पाच चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. दुसरा बॉल या ओव्हरमधील ईशांत. इथे फटका नक्कीच फसला होता. बॅट देखील हातामधून निसटली होती. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव कंप्लीट झाले. आता 4 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 4 मोठे स्ट्रोक्स झाले तरी काहीच फरक पडत नाही. 45. हॅलो चेक. 45 धाव फलकावरती लागला. हा फुटटॉस आहे, त्याला लॉफ्ट केला ऑन साईडला, मिड विकेटला. 6 रन्स मिळतील. मैदानामध्ये येतोय. 51 धाव फलकावरती. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 21 धावांची गरज. दीपेशच्या बॅटमधून षटकार आला. या पद्धतीने एअर स्ट्राईक जर चौथ्या षटकापासून केली असती तर चित्र वेगळं असं. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये बॉल जातोय. 1 धाव तरीही नाही घेतलेली आहे. डॉट बॉल असेल. आता 2 बॉल आणि 21 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स चांगल्या बनल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जीत आला आणि जीतने अतिशय सुंदर पद्धतीनं कामगिरी केली. बॅटिंगमध्ये आज हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये जीतने आपले 99% तडगिरी दिले. 1 बॉल असेल. 1 बॉलमध्ये 21 धावांची गरज. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. एका बाजूला संघ असेल द्वितीय 11 हननवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत केलवा स्टार जोगाले. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील बीट केले गेले. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अँड हार्ड लक टीम खार्डी. आपल्या घरच्या मैदानावरती येथे पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही टीम्स चला आपण हस्तांदोलन करून घ्या. या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि ते नियम या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. जे रूल आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम्स आपण हस्तांदोलन करून घ्या. मॅच समरी. नैनेशच्या बॅटमधून 23 रन, आदित्यच्या बॅटमधून 14 रन, दक्षलच्या बॅटमधून 12 रन, कल्पेशच्या बॅटमधून 11 रन. गोलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज सचिन होता. 2 विकेट त्याने मिळवले आणि फक्त 2 रन्स खर्च केल्या होत्या. परंतु बाकीच्या गोलंदाजांनी त्यामध्ये साहिल महागात पडला, कारण 2 स्पेलमध्ये तब्बल 39 रन त्याच्या विरोधामध्ये खर्च झाल्या. आणि बॉलिंग करत असताना नैनेशच्या खात्यामध्ये 2 विकेट. नैनेशच्या खात्यामध्ये 1च विकेट होती. ईशानच्या खात्यामध्ये 2 विकेट आपण पाहिल्या. जीत चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. प्रथमेशने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. सर्वाधिक कमी इकॉनॉमी जीत आणि प्रथमेशची आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर नैनेश या फर्स्ट मॅचमध्ये. चला आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नैनेश सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता मुख्य मंचावरती आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. नैनेश आपण या विथ द बॅट. 23 रन्स आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट नैनेशने घेतलाय. चला नैनेश आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय सुभाष सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. चला नैनेश आपण या मुख्य मंचावरती. सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता नैनेश ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅच विनर नैनेश आपल्याला पाहायला मिळतो आणि आदरणीय सुभाष दादांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत नैनेशला. वेल प्लेड नैनेश. मॅन ऑफ द मॅच जे पुरस्कृत केले गेलेत आदरणीय श्री नरेश भाऊ भोईर यांच्या माध्यमातून स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ आणि आपण नैनेशला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. वेल प्लेड नैनेश. विथ द बॅट या ठिकाणी 23 रन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजी करत असताना